त्या जिल्ह्यात काही परिस्थिती सुधारलेली आहे का असं आपल्याला वाटतं? कारण दररोज एक नवनवीन व्हिडिओ समोर आले। काल परवाचा व्हिडिओ जो बघितला तो अतिशय दुर्दैवी आहे, पण तिथे असणाऱ्या लोकांची चर्चा केल्यानंतर गेल्या 2-3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी वचक हा कुठेतरी पोलीस प्रशासनावर आलेला दिसतोय। पण काही तिथं असणारे जे पूर्वीचे नेते असतील, नाहीतर ज्या गँग आपण ज्याला म्हणतो त्या गँगला फार चुकीची पद्धत त्या ठिकाणी लागली, नाही तर सवय लागलेली, ती सवय मोडायला थोडासा वेळ त्या ठिकाणी लागतो। पण ती घटना जर घडत असेल तर त्याला होम मिनिस्टर तर जबाबदार आहेच, पोलीस प्रशासन आहेच, पण पालकमंत्री म्हणून सुद्धा कुठेतरी जो वचक त्यांनी अजितदादांनी अधिकाऱ्यांवर आणलेला आहे तो कुठेतरी कमी पडतोय असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे अशा पद्धतीचे व्हिडिओ जर बाहेर येत असतील तर हे योग्य वाटत नाही। त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत आहे। पालकमंत्रीपदाचा जो तिढा होता त्या पार्श्वभूमीवर काल तटकरेंनी गोगावल यांची रुमाल हातात घेऊन एक नक्कल केली व्यासपीठावर आणि त्यांच्या मुलीने आता एक स्टेटस ठेवलेला आहे की तुम्हाला नॅपकिनची ताकद आम्ही तुम्हाला दाखवू। दुसऱ्या बाजूला दादा ह्याच संदर्भात दादाने एक वक्तव्य केले की हे सगळे अधिकार आता मुख्यमंत्र्यांनी हातात घेतलेले आहेत, त्यामुळे आमच्या हातात रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत काही राहिलेलं नाही। कसं बघता या दादांच्या वक्तव्यात? रायगडच्या पालकमंत्रीचा विषय काय सुटेल असं वाटत नाही, नाशिकचा सुद्धा सुटेल असं वाटत नाही। याच्यामध्ये वाद होत राहतील, एकामेकाच्या विरोधात तिथं बोललं जाईल, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे या राजकारणामध्ये होतंच एवढं की पालकमंत्री नसल्यामुळे त्या जिल्ह्याला खूप मोठी अडचण तिथे येत असते आणि तसं बघितलं तर रायगडला नाशिकला ती अडचण आता जाणवायला लागलेली आहे। पण हे सर्व जे नेते आहेत ते आपापसात लढत बसलेले आहेत आणि मुख्यमंत्र्याला जो तो अधिकार तिथं असेल तर मुख्यमंत्री साहेब त्या बाबतीत का निर्णय घेत नाहीत हे खरं तर मला शंकाच आहे। कदाचित 2 मित्रपक्षामध्ये वाद हा चालू राहावा असं कदाचित मुख्यमंत्री साहेबांना वाटत असावं, म्हणून त्या बाबतीत ते अधिकार असताना सुद्धा निर्णय घेत नाहीत, एवढंच आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर लवकरच म्हणजे 2026-27 मध्ये तिथं धार्मिक खूप मोठा कार्यक्रम तिथं होणार आहे आणि तो कार्यक्रम तिथं होत असताना म्हणजे आपल्या ह्याचा कुंभमेळा होत असल्यामुळे तिथं 7-7.5 हजार कोटी रुपये हे सरकारकडनं खर्चले जाणार आहेत। त्यामुळे तिथं पालकमंत्रीपद हा BJPचा नाही तर शिवसेनेचा देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनीच अप्रत्यक्षपणे ती जबाबदारी त्या ठिकाणी घेतली असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे ह्या 2 जिल्ह्याचे वाद संपतील एवढं तरी मला त्या ठिकाणी वाटत नाही। 2029च्या इलेक्शनच्या आधी मात्र ते संपवावे लागतील असं मात्र आहे। अजून 3-3.5 वर्ष आहे, बघू पुढे जाऊन काय होतं। भाजपकडून देशभरामध्ये तिरंगा रॅली काढली जाते। अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलेलं आहे की युद्ध विराम झालेला आहे, संपलेलं नाही, त्यामुळे आताच आनंदोत्सव करणं योग्य नाही अशा पद्धतीचा एक संदर्भ देत त्यांनी ते पत्र। खऱ्या अर्थाने ते जे बोलतात तेही खरंच आहे आणि रॅली काढत असताना कुठेतरी एक राजकीय स्टंटबाजी केली जाते असं आपल्याला वाटतं। खऱ्या अर्थाने जे काय आज देशातले लोक सुरक्षित आहेत ते फक्त आणि फक्त आर्मीमुळे, आपल्या डिफेन्समुळे, एअरफोर्समुळे आणि नेव्हीमुळे, आणि आता फक्त सीज फायर झालेलं आहे, कुठेही युद्ध तिथं थांबलं असं नाही, रोज काय ना काहीतरी पाकिस्तानकडे तिथं होतं आहे। पण अशा रॅली काढल्यानंतर त्याच्यातून काय साध्य होतं हे माहीत नाही, पण माझं एकच प्रामाणिक मत आहे की रॅली काढून क्रेडिट जर कोणाला द्यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त डिफेन्स फोर्सेसला ते क्रेडिट तिथं देण्याची जरूरत आहे। एखाद्या विषयाच्या बाबतीत इव्हेंट जर कोणी करत असेल तर ते योग्य ठरणार नाही आणि काही लोक नेते कदाचित डिसिप्लिन पाळत असावेत पण त्यांचे कार्यकर्ते असा एखादा कार्यक्रम करत असताना नाही तर त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असताना त्याला राजकीय इव्हेंट समजतात, त्यामुळे ते मात्र त्या ठिकाणी योग्य वाटणार नाही। त्यामुळे BJPकडनं सुद्धा जी काय रॅली काढली जाते त्याच्यामध्ये जी काय फॉर्मॅलिटी ठेवायला लागेल, कारण काही नेत्यांचे स्टेटमेंट जर आपण बघितले तर तिथं आर्मीला क्रेडिट देण्यापेक्षा, एअरफोर्सला क्रेडिट देण्यापेक्षा, नाहीतर नेव्हीला क्रेडिट देण्यापेक्षा तिथं एका मोठ्या नेत्याला क्रेडिट दिलं जातं। हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।